मंगल संतोष टोंबरे, संभाजीनगर ते इथून आले. केव्हा आले होते तुम्ही? शुक्रवारी. शुक्रवारी. आणि त्रास काय होता तुम्हाला? त्रास असा होता की कमरेपासून तर खाली नखापर्यंत इतका त्रास होता की मी काय करावं ते काही सुचत नव्हतं. घाटी केली, कोणी म्हणे बाहेरचं असेल तेही केलं. आणि घाटीमध्ये एक्सरे वगैरे सगळं काढलं, सगळं नॉर्मल सांगितलं. तर असं वाटत तिथून पाय तोडून टाकावं, इतकी वेदना. मी 3 डिलिव्हरी झाल्या, मला इतकाही त्रास झाला नाही. म्हणजे इतका त्रास होता. डिलिव्हरीच्या अति जास्त झालेला आहे. जे डिलिव्हरीचे पेशंट तर कळा येतात त्याच प्रकारे अतिशय जास्त त्रास होत होता. झोप नाही. आणि जेव्हा तुम्ही आले होते शुक्रवारी, मला आठवतं का तुम्हाला चालता येत नव्हतं. मी तुम्हाला धरून आणलं होतं. आता जाताना मी 2 किलोमीटर पायी चालले. इथं आल्या येताना मला धरून आणावं लागलं. जाताना 2 किलोमीटर पायी चालले. त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट. हा. आणि त्रास केव्हापासून सुरू झाला होता तुम्हाला? मंगळवारपासून म्हणजे 4-5 दिवस. 4-5 दिवस मी घरी अंगावर काढलं. घाटीत ट्रीटमेंट केली, काहीच रिझल्ट नाही मिळाला. गोळ्याही घेतल्या, इंजेक्शनही घेतले, काहीच नाही. कोणी म्हणे बाहेरचं तेही बघितलं, त्याच्यातही काही नाही. बाहेरचं वगैरे नसतं याच्यामध्ये. त्रास असतो आजच्या जमान्यामध्ये, असं काही नसतं. तर येताना मला धरून आणावं लागलं, पण जाताना मी 2 किलोमीटर पायी चालली. मागच्या वेळेस समजा आपण एक वेळेस जे ट्रीटमेंट केला होता, 1 रुपयामधून तुम्हाला किती कमी झाला होता साधारण? आज 25% राहिला होता. 75% कमी झाला. 25% साठी तुम्ही आज आले. म्हणजे याच्यासाठी मी कुठल्याही प्रकारचे तुम्हाला असं गोळी, औषध, इंजेक्शन त्यामधला वगैरे असं काही दिलं होतं त्याच्यामध्ये? नाही. काही गोळ्या वगैरे चालू होते ते पण आपण बंद केल्या. म्हणजे ट्रीटमेंट बद्दल काय सांगू इच्छिता तुम्ही? अजून काही सांगू इच्छिता? खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे त्याच्यामध्ये. ज्यांना त्रास आहे त्यांनी आवश्यक इथं भेट द्यावं. मनकेचे, कमरेचे. चालेल. तुम्ही काही बोलू इच्छिता का? हो, तिचा तो जो त्रास होता तो न बघण्यासारखा त्रास होता. अक्षरशः तिच्या इथल्या आसपासचे इतके लोक जमा झालेले होते, कारण की तिचं इतकं जास्त रडणं होतं. तिला 5-5 मिनिटाला जी नस आहे तिच्या पायाची, ती नस पोटरीपासून तर कमरापर्यंत अशी एकदम उठत होती. पोटरीपासून तर कमरापर्यंत. आणि तिला असं 10 मिनिटं जरी आम्ही झोपू घातलं ना, परत इतकी जोरजोरात रडायची की आता माझा पाय तोडून टाका. आणि आपण इथे, माझा फ्रेंड इथे एकदा थेरपी घेऊन गेलेला होता आपल्याकडे. तर मग आम्ही परत हॉस्पिटलला गेलो, घाटीला गेलो, तिथे एक्सरा काढला, तिथे गोळ्या घेतल्या, त्यांनी रिझल्ट नाही मिळाला. 2 इंजेक्शन दिले, त्यांनी हे मिळालं नाही. 1-2 जणांनी आणखी डायरेक्ट हाडांच्या हॉस्पिटलकडे पाठवलं, तिथेही गेलो आम्ही, तिथेही गोळ्या घेतल्या, तिथेही रिझल्ट मिळाला नाही. म्हणजे तिला जी बाई उभाही राहता येत नव्हतं तिला आम्ही दोघांनी, तिच्या मिस्टरांनी मी पकडून तिला उभा केलं. आणि पण परत उभा राहण्यासाठी सुद्धा तिला जर उभा केलं की ती नस परत उठायची, डायरेक्ट मणक्यात यायची. ती इतकी, म्हणजे तुम्ही मला सगळे सोडा, आता मला मरून द्या. माझ्यात ते सहनशीलताच नाही, ती ताकद सहन करण्याची, असं चाललेलं होतं तिचं. पण त्याच्यानंतर जे माझ्या फ्रेंडनी सांगितलं की तुम्ही कुठंच जाऊ नका, मी तिथे जाऊन आलेलो आहे, तिथे जा. मग मी सरांना फोन केला. सर म्हटले ठीक आहे, तुम्ही 10 मिनिटात या. आम्ही तिथनं डायरेक्टली वरद गणपतीपासून जे ऍटो पकडला, इथे आलो. इथंही तिला आम्ही वरती आणताना 2 जणांनी पकडून वरती आणलं. त्याच्यातही तिची 5 वेळेस नस सुटली वरती येताना सुद्धा. ती कमरापासून तर पोटरीमध्ये, पोटरीपासून तर कमरापर्यंत. पण ज्यावेळेस तुम्ही इथे ट्रीटमेंट घेतली, तिची जी ट्रीटमेंट दिली तिला त्या पद्धतीने, ज्यावेळेस 3 दिवस झाले तिच्या पायाला ज्या मुंग्या आलेल्या होत्या, तुमचे ट्रीटमेंट चालू असताना त्या मुंग्याही थांबल्या. जे 3 दिवस मुंग्या लगातार चालू होत्या, ते ट्रीटमेंट चालू असताना त्या मुंग्या पण थांबल्या. आणि ज्यावेळेस तिला पूर्ण तुम्ही ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर आम्ही विचारलं, आता आम्हाला वाटलं परत असंच न्यायचं का, तर ती अक्षरशः हसायला लागली. ही आमच्यासाठी खूप आश्चर्यचकितची गोष्ट होती की ती इतकी रडत होती, आणि रडत असताना अचानक हसायली. आमच्यासाठी खूप, म्हणजे खूप आश्चर्य. आणि आम्ही तिला असं पकडायला गेलो तर मग म्हणली नाही मी चालते. तर सर इथून तर सिग्नल पर्यंतही पायी गेलो. आणि आपण संभाजीनगर N13 मधनं आलेलो आहे. तर जिथं आम्ही आपलं पॉवर हाऊसला उतरलो, पॉवर हाऊस पासून खाली आम्ही पायी N13 मध्ये चालत गेलो 2 किलोमीटर. सर हे एका आश्चर्यापेक्षा कमी नाहीये, एक जादूच म्हणावं लागेल. याच्यामध्ये काय असतं ना, प्रयत्न करणं असतं, गुण देणारा देवच असतो.
असतो, बरोबर ना? आपण तर प्रयत्नच करतो. नाही सर, आम्ही हरलो होतो. मला तर खरं सांगते, माझी फ्रेंड आहे ती, आम्ही बालपणाच्या मैत्रिणी आहेत, बरोबर. वयाच्या 5व्या वर्षापासून तर आतापर्यंत सोबत आहे. बरोबर. पण मीही हारले होते की आता नाही, मंगलला वाचू शकत नाही आम्ही, कारण नाही, तिच्या त्याची वेदना होत्या त्यांची तशा. वेदना फार होती. त्यांना 4 दिवसापासून झोप नव्हती आणि त्यांचं L5 आणि S1 मध्ये जे आहे ना, रूट कम्प्रेशन फार चांगल्या प्रकारे, म्हणजे एक डिस्क हर्निएशनचा प्रकार असू शकतो. जी वेदना होती ना त्यांची, म्हणजे गादी फाटल्यासारखा एक प्रकार असतो तो. पण आपल्या ट्रीटमेंट मध्ये जर ते कमी झालं तर आपल्याला MRI वगैरे आपण त्याच्यासाठी काहीच नाही केला जातो. हो, आपण आपल्याला आवश्यक पण नाही, MRI वगैरे काही करायला लावला नाही. आवश्यक पण नाही. आणि आता ती किती चांगल्या प्रकारे चालते हे तुम्ही सगळे बघू शकता. मंगल दाखव एकदा तिची चालणं, म्हणजे नाहीतर ती उभं राहू शकत नव्हती. हो, उभा पण नव्हता. आणि 2 वर्षापासून एक त्रास होता तिला की ती वाकडं चालायची. बरोबर. 2 वर्षापासून ते जो 2 वर्षाचा त्रास होता तो सुद्धा तिचा ह्या थेरपी मध्ये तो कमी झाला. कारण की तिचं वाकडं चालणं होतं, ती सरळ चालतच नव्हती. बरोबर. असं. आणि खूप चांगलं आहे सर. मी म्हणते ज्यांनाही कुणाला स्पाईनचा त्रास असेल, आपण काय करतो, हॉस्पिटलमध्ये जातो, MRI काढतो, एक्सरे काढतो, पेनकिलरची गोळी खाऊन शांत बस. पेनकिलरच्या गोळी खाऊन आपण शांत बसतो आणि परत त्रास आपल्याला चालू होतो. मला वाटतं एकदा तरी येऊन भेट देऊन जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. एकदा आल्याशिवाय, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नसतो, बरोबर. तसं इथं थेरपी घेतल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट मिळणार की नाही मिळणार ते इथं आल्यावर कळणार तुम्हाला. एकदा नक्कीच भेट द्या तुम्ही. चालेल. म्हणजे अगदी समाधानी आहात तुम्ही. हो हो. धन्यवाद.